हा राजा म्हणे न चले मंत्र मुनिया पाचराई स्वामित्र येरी म्हणे केवता गेला सुमित्र आला विप्र अरे बापरे हिला खरंच भूत लागले म्हणले एखादा चांगला जाणकार आहे गुनिया म्हणजे विश्वामित्राला बोलून घ्या ते वाचणार भूत काढते त्याच्या अंगातलं ते म्हणले भूत नाही लागलं मला त्या विश्वामित्राला गुरु करायचे आणि लक्ष्मणाला हातात घेऊन ताटिकेला मारायला जायचे असं कौशल्य आहे बोलायला हा राजा करिताय स्मरण परशुराम अवतार जाण त्याची नावे हरे दारुण महादुत्त जाण संसार राजानं सांगितलं काय सांगा ते बामणाला मारलं ना आता सांगितलं तुम्हाला सरावणाला आई वडील मेले ते पाप असणार असणार सरावण वधाचे दुःख नाही संपले तुझे हे ओढवले कैसे इगलो असं राजा दशरथ असणार म्हणायला लागलेले बरं का हा याची देई संचरावा ताटा मुके सुटला से पांटा कायशी डोळे कटकटा नेनो पोटा काय आले न जाणून काहीच्या पोटाला आलेले डोळे कसे चालेल म्हणले भूतच असेल का काय अशा असणारा भास राजा दशरथाला मात्र कसं बोलले म्हणू लागलेला आहे हा मेघा पाचाराव चेष्टा पंचाक्षरी तो वादटा परीक्षा करील तो श्रेष्ठा सकळ वरिष्ठ तो गुरु अहो आपले गुरु काय साधेत का वचिष्ठ महाराजांना जर पाणी भरून गेलं त्यांच्या अंगातलं भूत बाधा पळे भूत बाधा भेने याची आहे का नाही ज्ञानोबरायानं सुद्धा हरिपाठात सांगितलेलं आहे बाबा हरि उच्चारणी मंत्र हा गाध पळे भूत बाधा भेने त्याचे महान मंत्र हे असणारा जरा म्हणजे पाणी भरून दिलं त्याच्या अंगातलं भूत निघून जाईल असं असणार कोण म्हणायला दशरथ राजा म्हणाले था नेत्री असरूंच्या धारा रोम भरकती शोकंदरा अंगी कापत शेतरा मनीश्वरानुवार डोळ्यातून असणार काय होणारे धारा चाललेले आनंद अश्रू वेगळे असतात दुःखाचे अश्रू वेगळे असतात राजा दशरथाला वाटलेलं भूत आलेले पण कौशल्याच्या पोटाला भूत नाही आलेलं पंढरपूरचा भगवान परमात्मा म्हणजे राम जन्माला येणार आहेत म्हणून ते तसे डोळे झाले का म्हणे मी कौशल्य यावरो केवचेष्टा सावध करू आयशी जावा जे नौकवरो धावतोरो परोपकारी म्हणून राजा दशरथाला भीती वाटायला काय झालं असेल काय नाही असं असणार म्हणायला लागलेले आहेत बघ का हा श्रावण वदाचे ग्लेस सोशिल म्याऊस बुडा दोची बहुवस वचिष्ट दोष माझ्या हातानं सराव नावाचा बाळ मेला त्याचे आई वडील मेलेले आहेत मग हे केलेलं पाप असते बरं हत्येचं केले कर्म झाले त्याची भोग आले हे कोणाला चुकत नाही हे असणार मग त्याचे कोणाला पश्चाताप होऊ लागलेला आहे आणि राजा दशरथाला तसं वाटू लागलेलं आहे यज्ञ केला म्या पवित्र उडे पावेन सुपुत्र तव माझारी हेच चरित्र कैसे विचित्र ओढवले अरे मी आता यज्ञ चांगला केला होता चांगल्या मामनाला देव सुरंग नावाच्या ऋषीला आणलं ना आणि यज्ञ जर चांगला केला तर मग असं कसं पोटाला आलं असं असे अनेक तर्क राजाच्या मनामध्ये निर्माण होतात हा ती अवस्था जिरोनी पोटे वचिष्ठे घडविले दृष्टी राव बोंबला कंठी पृष्ठी अपराटी पै झाली त्या वेळाला मात्र वचिष्ठ महाराजाला निरूप केलेला आहे वचिष्ठ महाराज आल्याच्या नंतर राजानं जाऊन त्यांचे पाय धरलेले वंदन केलेलं आहे गुरु महाराज बघा बाबा काय झालं हिला मी डोळे विचारलं भलतं तुझंच काही बोलायली असं राजा असणारं राहणं सांगतात हा स्वामी वशिष्ठा तुझ बाधा येतो गोष्टीनं घडे कदा पुत्र सुखाडा पदा भाग्य मंदा मासी म्हणून असणार तुमच्या पुढं असणार काय असं युग यावं असं काय होणार नाही आणि हे पुत्र सुखाला काय आडू आलेलं आहे म्हणले आपण बघायला चांगलं होण्याची वाट हे तर दुसरंच झालंय हिच्या पोटाला काय नेमकं भूत आलं का काय अनेक प्रश्न राजा दशरथाला विचारायचे बोलू नका लेकराला दापाने आरती सांगा आले वैकुंठ पीठ पुरुषोत्तम झाला रे प्रकट दैवाद्भुत कौशल्या म्हणून असणारा दैववान आहे तुमचे असणारे धर्मपत्नी म्हणले वैकुंठीचे निधान विष्णू भगवान परमात्म्याच्या पोटाला यायला लागलेले तर असं म्हणू लागले कोणाला म्हणाले मामा आरती आणायला घेतात झाला आरतीला आणायचं हा जे जे काही वदली ते जाण म्या ब्रह्म बोली ते ख्याती करील भली सुधा आली सूर्यवंशा अरे मी आता बसतो जे बोललो किंवा ती बोलली ती कौशल्य बोललेली एक बी खोटी गोष्ट होणार रावणाला मारणार विभीषणाला राज्य देणार नवघराची बेडी तुटणार सगळं काही बोलल्यासारखं व्हायलंय तुमचं असता सूर्यवंशाचं भाग्य उदयाला आलेलं आहे देव घरला आलेला आहे
पण आता रामाच्या रूपानं भगवान परमात्माचा उद्या आपल्या कथेत जन्म होणार आहे असं असणारं वर्णन चालू आहे. हा मुनिजनांचे ध्येय ध्यान की देवांचे देवार्चन जगा माझी जग जीवन राम निदान प्रत्यक्ष. हो, मुनी लोक जे असतात त्याचं ध्यान करतात ना रात्रंदिवस, आहे का नाही. ऋषी लोकांना ज्याचं जप करा. योग्याच्या ध्यानी घेताना तुळशी तो आमापाशी मागे पुढे योग्याच्या ध्यानात जाणारा भगवान प्रत्यक्ष आता हिच्या पोटाला आलाय. आणि तू म्हणालास राजा भूत नाही, प्रत्यक्ष असणार पंढरीचं भूत आहे. ते तुकाराम महाराजांचे का अभंग बघा, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, आहे का नाही. तेथे जाऊ नका कोणी, आहे का नाही. गेले आले नाही परतून, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. भूत म्हणजे देवाला म्हणले, देवतीच्या पोटीला येणार आहे असं असणार भविष्य वचिष्ठ महाराजांना सांगितलेलं आहे. हा राया तुझन कडे सर्वता वर्म उदराले परब्रह्म धन्य धन्य आमचे कर्म पुरोहित धर्म. राजेन तुम्हाला कळाना ते प्रत्यक्ष असणार बर्मईच्या पोटाला आलेलं आहे. धन्य आम्ही जन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा त्या इठ्ठले कृपा केली असं असणार सांगायले कोण, वचिष्ठ महाराज सांगायले. हा चरणे उदरेल शिळा पुरणीतील जनकी बाळा आनंदवून लोका सकळा राम जिवाळा जीवांचा. एवढंच नाही, याच्या चरणाच्या म्हणजे परशानं शिळाचा उद्धार होईल एवढंच नाही म्हणले. आणि अहिल्याचा असणारा उद्धार करून सीते संग म्हणले असणार, लग्नामध्ये स्वयंवरामध्ये येत असणार सीतेला जनकाची बाळामध्ये सीतेची लग्न होईल असा भविष्यकाळ सांगायला लागले. याचेनी नाम मुकुट पुकटा नगरी येईल वैकुंठा राम म्हणता ती पापिष्टा गती उत्कृष्टा देईल ही. याचं नाव जर घेतलं राम म्हणलं की पाप्यातल्या पाप्याला सुद्धा वैकुंठाला नेईन ती. हो, राम म्हणता रामच होईजे पदवी बसून पदवी द्यायची, आहे का नाही. एवढा अधिकार भगवान परमात्मानं दिलेला. नामधारक असणारा जो मोक्ष देणारा याचं नाम आहे. नाम हे तारक थोर नामे तारिले अपार. आच्या नावानं अनेक जगाचं कल्याण होणार. याच्या नावानं पाण्यावर असणारे शिळा तरणार भविष्य वचिष्ठ महाराजांना असं सांगितलेलं बरं का. हा धन्य धन्य सूर्याचा वंश धन्य धन्य आवेदेचा देश धन्य धन्य कौशल्य गर्भास जगनिवास पयाला. धन्य हे घेतले लोक आहेत. धन्य असणारा म्हणलं आपला देश आहे. आणि धन्य असणार कोण आहे म्हणले राजा तू आहेस. आणि धन्य कौशल्य आहे ज्याच्या पोटी असणार चांगलं पोरग जन्मले. तर तुकाराम महाराज म्हणले धन्य माता पिता तयाची. हो, अरे आपुलिया हिता जो असे जागृता धन्य माता पिता तयाची. मग आई वडील धन्य, राजा तू बी धन्यस, कौशल्य सुद्धा धन्य. कम की तुमच्या पोटी बरोबर निदान राम जन्माला येणार आहे म्हणले. हा धन्य धन्य येतीचे जन धन्य धन्य दशरथा तुझे मन धन्य धन्य आमुचे नयन राम निदान देखती. धन्य धन्य गावातले लोक जन्मजी लोक धन्य आमचे असणारे डोळे रामाला बघते. ज्यांना देव डोळ्यानं बघितला महाराज ते डोळे किती धन्य म्हणावे. आणि डोळ्यानं देवच दिसायला पाहिजे महाराज, दुसरं काय बघू नये. तू कोबर आहे म्हणता तुझं पाहता सामोरी दृष्टी फिरे माघारी, आहे का नाही. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पुळली पंढरी राया देवा. ह्या डोळ्यानं तू दिसलास ना, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया असं वर्णन असणार. तसं वर्णन राजा दशरथापाशी वशिष्ठ महाराज सांगायला लागलेले. आयसे वशिष्ठ सांगता ठक पाडिले दर दशरथा आठो नाटवे चित्ता पुत्र कथा ऐकुनी. पुत्र होणार आणि चांगला होणार देवच येणार म्हणल्याच्या नंतर राजा दशरथाला टक पडली. म्हणजे सारखे वरचे पापणं वरील खालचे खाली. पुत्रच नव्हता ना महाराज. ज्याला पुत्र संतती नाही त्याला पोरग व्हायचं म्हणजे केवढा आनंद वाटत असेल. आणि पोरग बी असं होणार देवाचा 3 लोकाचा मालक. एवढे खुश झाले आणि आनंदाच्या भरामध्ये असं निस्त बघायला लागले. कोणाकडे वचिष्ठ महाराजाकडे. ऐकता ज्याचे सर्वने पडले तन मना भुलवणे काय होईल त्याचे दर्शने ते सुख जाणतो एक. हो का, आता याच्या दर्शनानं काय होईल तर ते काय सुख आहे, काय आनंद आहे. आलोलिकच आनंद आहे तो. देवाच्या दर्शनानं हो काय होतं खूपच असणार म्हणले असणार. अनेक जन्मातले पाप नष्ट होतात. आणि देवाचं दर्शन कोणाच्या उघड होतं, संताच्या उघड होतं. पद्मनाभ जोडीला. हो, आहे का नाही. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. देवप्राप्तीचं साधन असणार म्हणले, करून देणारा
हे देवच असणारा तुझ्या घरी आलेला आहे. राजे म्हणाले तू धन्यस. वसिष्ठ महाराज सांगतात राम नामा विन कथा झाल्या होत्या अनाथा, त्या ऐकिल्या सनाता कौशल्य सुताचुनी नामे. हो की राम नामामुळे हे जे कथा होत्या त्या कशाला कथेला कसं ओस पाडून झालं होतं. एखादं गाव असतं बांधलेलं आहे पण त्याला राहिलाच गावात कोणी नाही. काय उपयोग आहे का? मंदिर आहे पण मंदिरामध्ये कोणी पूजा करीत नाही देवाची. काय उपयोग आहे का? कणाविन सोपाटे कणस लागली घनदाटे, काय करावे गोमोठी वसनगर ज्ञानोबाराची वही. गाव चांगलंय पण राहिला कोणी नाही. ज्वारी लई आली पण त्याला दाणे नाहीत. काय किंमत आहे? तसं शरीर जर असं नाही तर प्राण नसेल तर ह्या शरीराला किंमत नाही. राजा ह्या देवामुळं आता काय होईल? चौकड तिकडं असणारा भक्तीचा असणाऱ्या काय होईल? पेटा पिकल्या जात्या. अनेक लोक भक्तीला लागतात. धर्माची स्थापना करणारा तुझा पुत्र आहे असं असणार कोण भविष्य सांगायला? वसिष्ठ महाराज सांगायले. हा ऐकता कौशल्याचे डोळे दशरथासी सुख सोहळे, तेने परमानंद उचंबळे वंदिता काळ वचिष्ठासी. म्हणून असणार हे डोळे ऐकल्याच्या नंतर परमानंद असा उचळमळ मऊ लागलेला आहे. आणि मग आता काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी. जो गुरु महाराज एवढी खुशीची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलेली, तुम्हाला आता काय देवा या मोबदल्यामध्ये असं राजा दशरथ बोलायला लागले महाराज. हा एका जनार्दनी नवी संता, आयशी डोळ्यांची वर्ता, ऐकता उल्हास होय चित्ता, त्याची जन्मकथा उदारा. म्हणून आता ऐका बनले. आता उशीर झाल्यामुळे योगायोगानं आपल्याला समयाशी सादर व्हावे. देव ठेवीन तशाला लहान आद्या मुदाम निवडला. उद्या आता आद्या मोठा आहे. उद्या भगवान रामचंद्राचा जन्म आहे. उद्या लवकरच जरा चालू करू आणि सगळं रेडी राहीन. उद्याला स्पीकर राहीन, बॅटरी आणतील, काहीतरी जनरेटर आणतील, ऐकू जाईन सगळ्याला. पहिला दिवस आहे देवा उद्या त्याला व्यवस्थित होईल. आता काय करा तुम्ही आरती लावा, आरती हुकली होईल. उद्या त्याला पब्लिक बी आपली वाढन. आजच्या दिवस काय नाही तो का म्हणे कसं आणि जसं असेल तसं बरं का. एका जनार्दनी परम, डोळ्याची आरती संभ्रम, अजन्मा जन्मले श्रीराम तो जन्म ब्रह्मावतारा. म्हणून असणारा भगवान रामचंद्र आज जन्मेत पण तो जन्माला येते. त्यांच्या जन्माची कथा म्हणजे ऐका. एवढं असणार म्हणालेत नाथ महाराज. हा स्वस्ति श्रीमद भावार्थ रामायणे बालकांडे, एकाकार टिकिया कौशल्य देवहरण नाम पंचमाध्याये. प्रभु रामचंद्र